खरं म्हणजे आता सध्या सगळे आपण मुक्त आहोत म्हणतात उपनिषद. आपण सगळे मुक्तच आहोत, पण अज्ञानामुळे आपण देहबंधनात अडकवून घेतलंय स्वतःला. देहबंधन म्हणतो, आणि खरं म्हणजे बंधन आहे का? मी अनुभव घेतो ना आता. या उपनिषदात फार सुंदर आहे वर्णन. आपल्याकडे काय झालंय, ह्या सगळ्या म्हटलं ना की परकीय जी आक्रमणं झाली त्याच्यामुळे आपल्याला मूळ जो विषय आहे तो आपल्यापासून लांब मुद्दाम ठेवला गेला, जाणीवपूर्वक ठेवला गेला इंग्रजांनी. त्या मॅकॉले वगैरे. त्यामुळे काय झालं की मग आता वेदांत उपनिषद काय म्हणलं, हे ते काय कुठल्या पुराणातलं काय ऐकायचं असं म्हणून दुर्लक्ष केलं गेलं. त्याच्यात एवढ्या भयंकर म्हणजे इतक्या महत्वाचा तो विषय आहे की तिथे आपली रियालिटी, आपण नक्की कोण आहोत हे आपल्याला कळतंच. मग त्याच्याकरता भयंकर मोठं काही करायची पण गरज नाही म्हटलं. त्याच्यात फक्त विचार करायचे, विचार कमी पडतात. विचार आत्मचिंतन, आत्ममनन, चिंतन मनन नित्याध्यास ध्यास लागला पाहिजे की काय बाबा असं म्हटलंय त्यांनी का हम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे म्हटलं, मग मी कसं का ब्रह्म असेल. तुम्ही शंका विचारा, त्याचं निरसन करून घ्या, त्यासाठी गुरु शोधा, तुम्ही त्यांच्या सानिध्यात जा. मग ऐकून 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 आपल्याला नक्की गोष्टी कळायच्या. त्याच्यात इतकं व्यवस्थित विश्लेषण आहे. जे उपनिषद आहेत 10-11 त्या सगळ्या उपनिषदात वेगवेगळे पॉइंटर्स आहेत. दृग्दृश्य विवेक म्हणून आहे, जागृती स्वप्न आणि सुषुप्ती म्हणून आहे, मग ते पंचकोश विवेक म्हणून आहे, की जेणेकरून वेगवेगळ्या माध्यमातून आपण मूळ विषय समजून घेऊ शकतो. हे 5 कोश आहेत, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. हे 5 कोशांचाही मी अनुभव घेतोय. मी देहाचा अनुभव घेतोय, श्वासाचा घेतोय, मनाचा घेतोय, आनंदाचा घेतोय. मग हा अनुभव घेतोय याचा अर्थ मी अनुभवणारा कोणीतरी वेगळा आहे. अशा पद्धतीनं ते आपल्याला समजावून सांगतात. आणि मग असं ह्या पद्धतीने नाही समजलं का, मग जागृत स्वप्न सुषुप्ती घे किंवा दृग्दृश्य विवेक घे. दृग्दृश्य म्हणजे वेगवेगळ्या मार्गानं तुम्हाला जिथून समजणं महत्त्वाचं शक्य आहे त्या मार्गाने वेगवेगळ्या अँगलनी हे तुम्हाला ते ज्ञान देतात. मांडुक्य उपनिषद आहे ना, जागृत स्वप्न सुषुप्ती, त्याच्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. अष्टावक्र आणि जनक राजांची ती कथा आहे ना. मग त्या जे जनक राजाला स्वप्न पडतं की माझ्या देशावर हल्ला झाला आणि मला महालातनं बाहेर काढून मी अक्षरशः हातात कटोरा घेऊन भीक मागत होतो असं स्वप्न पडतं. आणि मग त्याच्यात कोणीतरी थोडं खायला घालतं आणि ती पण कुठला तरी पक्षी येऊन ते त्याच्या हातातले वाटे काढून घेतं आणि हा दचकून जागा होतो आणि तो महालात असतो आपल्या पलंगावर. मग त्याला भयंकर अस्वस्थ होतो. पण तो एक विलक्षण असा त्याचा जन्म आहे, कारण त्या जनक राजाच्या माध्यमातूनच अष्टावक्र कोण होते हे कळलं. त्यावेळी त्यांना जो प्रश्न त्यावेळेला पडला की मी बघत असलेलं स्वप्न जेव्हा आता मी म्हणजे मला त्याच्यातून हाकलून दिलं महालातनं बाहेर आणि मी भीक मागतोय, हे खरं का मी आता राजा आहे हे खरं, असा प्रश्न पडला त्यांना. मग ह्याचं मला उत्तर समजावून सांगा. ते सगळ्या राजमहालात सगळ्यांना ते बोलवतात, कोणाला उत्तर देता येत नाही. मग कोणीतरी सांगतं अष्टावक्र म्हणून एक महान योगी आपल्या राज्यात आलेले आहेत, त्यांना बहुतेक तुमच्या प्रश्नाचं उत्तर वो सच आहे ये सच म्हणून ते सारखं विचारत असतात. मग ते त्यांना बोलवतात. मग अष्टावक्र म्हणतात काय झालं नाही, मग मी असं स्वप्न बघितलं आणि आता तर मी राजा आहे, तिथं मी सगळंच माझ्याकडनं सगळं गेलं होतं आणि मला भीक मागावी लागत होती. अष्टावक्र म्हणतात तू तिथं होतास ना. होतो की, आठवतं ना तुला, तू तिथं होतास तूच मग, आणि इथं पण तू आहेस ना. हो आहे की. मग ते खरं का हे खरं, असा माझा प्रश्न, तसं उत्तर द्या म्हणतो. म्हणतात हे दोन्ही खोटं आहे, तू आहेस हा एकच खरं आहे म्हणतो. तर तिथेही तू होतास, बरोबर आहे, तिथेही तू होतास आणि इथेही तू आहे. इथं राजा म्हणून नाहीस, तिथं भिकारी म्हणून होतास, पण तो तूच आहे, एकच आहे, एक आहे. तू जो आहे तो एकच सत्य आहे, तेच ब्रह्म आहे. एकदम प्रकाश पडतो. अरे 5 अष्टावक्रांची मला तुम्ही काय असेल ते आता ज्ञान देणार. मग त्या अष्टावक्रांच्या जे कथा म्हणजे अष्टावक्र गीता म्हणून जी आहे ती जनक राजाला त्यांनी सांगितली. विलक्षण आहे तो विषय. त्यामध्ये हे सगळं भ्रांतीजन्य आहे. सगळं जग हे सगळं मायाजाळ आहे. तर प्रत्यक्षात म्हणजे तुम्ही जसं म्हणतो ना, हे खोटं कसं सांगता, मला दिसतंय आता हे काय तक्क्या आहे, इथं कोच आहे, सगळं दिसतंय. मग ते म्हणतात स्वप्नामध्ये जे बघत असतो तिथं सुद्धा होतं काहीतरी, ते कुठं गेलं आता. जसं आपण त्याला आपण एखादं हार्ड म्हणतो आणि सॉफ्ट म्हणतो, तर हार्ड आणि सॉफ्ट हे सगळं आपल्या ह्या देहा माध्यमातून आपल्याला तसं भासवलं जातं म्हणतात ते. म्हणजे एक रिॲलिटी जी समजून घ्यायची ज्याला इच्छा निर्माण होती, तर अष्टावक्र किंवा अद्वैत वेदांताच्या विषयातून आपल्याला ते समजतं, अरे रिॲलिटी वेगळीच आहे. मग इथं काय आहे, तर इथं तो अनुभवणारा जो आहे तो साक्षी आहे आणि तो आत्ता सुद्धा आहे आणि तोच तू आहेस म्हणतात. मग तिथं स्पष्टता येत जाते. म्हणजे ज्यांना अशा पद्धतीने विषय समजून घ्यायचा आहे की तो मी कोण आहे, हू एम आय, त्यांना ह्या वेदांताच्या माध्यमातून चटकन समजतं.
आणि मग हे सगळ्या जगाचा कारभार आहे. मग तुम्ही शांतपणे जग एन्जॉय करू शकता. मग त्यात देवडे घेणं, मग तुम्ही मला इन्सल्ट केला मग मी तुमचा बदला घेणार, हा विषय शिल्लक आणि त्यामुळं आध्यात्मिक लोक शांत असतात. ह्याचं कारण हेच असेल, प्रश्नच नाही. ते शांत असतात बघा. कारण मूळ अवस्था जास्त द्विधा होतच नाही. होत नाही. मूळ अवस्था काय म्हटलंय, द्वैतामध्ये दुःख अद्वैती असतात ते. द्वैतामध्ये दुःख आहे, अद्वैतात आनंद आहे. ज्याला तुम्ही आणि मी एकच आहे म्हणून कळल्यानंतर तुलना करायची, द्वेषण करायचं काही जरुरीच शिल्लक राहत नाही. जेव्हा जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत दुःख आहे. कारण तुमचं माझं आपलं वेगळं, मग मी कसा श्रेष्ठ आहे सांगायचा मला मी प्रयत्न करणार, तुम्ही कसा श्रेष्ठ सांगायचा प्रयत्न, सगळे आपण अशाच पद्धतीने जीवन जगतो. मग ज्यावेळेला अद्वैत साध्य होतं त्यावेळेला सगळं एकच आहे, तुम्ही मी एकच आहे, सगळं सारं विश्वच एक आहे. काय सगळं माझंच स्वप्न आहे, कारण हे माझ्यातच निर्माण झालंय आणि माझ्यातच नाहीच होणार आहे. इतकं सरळ आहे ते, परंतु ते समजोच तोपर्यंत अवघड जातं. म्हणून त्याला चिंतन मनन नित्याध्यास आणि सारखं आपल्याला ते सारखं ऐकायचं, सारखं समजून घ्यायचं. ते म्हणतात तुम्ही हळू लॉंग टर्म प्रोसेस आहे ही. अगदी जे प्रपंचात प्रत्येक क्षणाला मी कोणीतरी साक्षी आहे, मी फक्त अनुभव घेतोय, अशा पद्धतीने जर का बघायचं ठरवलं किंवा तसा प्रयत्न केला तर हळूहळू लक्षात आलं की आपण असंग आहोत असं लक्षात आलं, कनेक्टेड नाही आहोत. कारण हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस म्हणून जो आता वैज्ञानिकांचा जो प्रश्न आहे, हार्ड प्रॉब्लेम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे काय आहे ते म्हणतात, नक्की कुठं कनेक्शन आहे हेच कळत नाही. मन आपलं आपल्या देहाला कुठं कनेक्ट आहे हेच कळतच नाही. ऑर्डर देतं, आता बेलवाल्याला लगेच मी उठून दरवाजा उघडायला जातो, मला ऐकायला आलं, पण ते ऐकायला आलेलं मला कळालं आणि मी देहाला उठायला लावलं. हे कुणी आज सांगितलं आणि ते सांगायचं कनेक्शन कुठे आहे सापडत नाही. त्यामुळे हे जे नवीन पिढी आहे ना ती त्यांना नाही काय होतं ना, थोडी नवीन पिढीसह जेवढे काय विज्ञानाच्या दृष्टीने विचार करणारे कुठंतरी त्यांना मग इंटरेस्ट निर्माण होतो की अरे खरंच आहे, म्हणजे हे कुठं कनेक्शन आहे नक्की. मग कनेक्शन आहे हे मान्य करतात, पण आपल्याला सिद्ध होत नाही म्हणून ते थांबतात. काय होतं ना की आता ह्या क्षणी सुद्धा सूक्ष्म, आपण म्हणतो सूक्ष्म जग काय दिसत नाही ते काय करायचं घेऊन काय करायचं नाही, आपण स्वतः सूक्ष्म आहोत. आपण जे तुम्हाला ओळखलं नाही असं झालं ना. आपण देहाला जी आज्ञा देतोय ते मन सूक्ष्मच आहे ना. मन दिसतंय कुठं, मन दाखव म्हणजे काय हातात काढून दाखवता येत नाही, विचार दाखवता येत नाहीत, कल्पना भावना काही दाखवता येत नाही, परंतु त्या कार्य करत असतात आणि आपण त्याचा अनुभव घेत असतो. म्हणजे अनुभवणारा साक्षी ज्या दृष्टीने बघितलं तर माझे विचार, माझ्या भावना, माझ्या कल्पना हे सगळ्याचा मी अनुभव घेतोय, परंतु ते सूक्ष्मच आहे. मग ते सूक्ष्म स्थूलाला कशी आज्ञा देत आहे इथंच आहे सगळं. हे ज्या वेळेला सगळं समजतं त्यावेळेला मग हा सगळा जगाचा कारभार काय, त्यावेळेला तो स्थितप्रज्ञ होतो. प्रत्येक गोष्ट मान्य होती, काही विचार करायची गरज नाही. जे काय आहे प्राप्त म्हणजे जे काय हे जे काय आहे ते एक नाटक चालू आहे आणि त्याच्यामध्ये मी एक नट आहे, पात्र आहे आणि ते मी करतोय. डिटॅच्ड लाईफ पाहिजे. तो जो असंग आहे ना ते कमळासारखं पाण्यात राहायचंय मला, पण एक कर्तव्य म्हणून त्या पाणी माझ्या अंगाला चिडकता कामा नाही. मग तो डिटॅच व्हायचं कसं हा प्रश्न विचारतात. डिटॅच ऑलरेडी आहातच, कारण आपलं मनच आपल्याला कुठं कनेक्टेड नाहीच आहे, परंतु आहे असा भास होतोय. म्हणून तो देह बंधन म्हणतोय, परंतु ते त्याला इग्नोरन्स म्हटलंय. बिकॉज ऑफ इग्नोरन्स यू ट्रॅप्ड इन संसार म्हणतात. अज्ञानामुळे आपण म्हणजे बुद्धीचं फार महत्वाचं कार्य आहे. मन ह्या सगळ्यांनी म्हणून आपल्याला मी देहात अडकलोय, मला मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे, मी अडकलोय देहात म्हणतो. प्रत्यक्षात अडकलेलं नाहीच आहे, तो साक्षीच आहे आणि तो सर्वत्र आहे. परंतु मला असं वाटतंय हा जो भास आहे ना तो मायेमुळे होतो म्हणतात. आणि ज्यावेळेला आपण तो मूळ अवस्था समजून घेतो त्यावेळेला ती माया हळूहळू आपलं पकड सैल करते आणि आपल्याला सोडवते सगळ्यांना. अरे काय सुटला तुझा नाही आता तू माझ्या मध्ये नाही, कारण तिला कळतं मायेला, म्हणजे प्रकृतीला कळतं की हा आता सुटायच्या मार्गावर आहे, की हा काय थांबणार नाही. ह्याला नाही म्हटलं तरी ह्याला आता कळलंय बऱ्यापैकी गोष्टी. हे सुटणं म्हणजे मोक्ष. बस मायेचा पकडाच सैल होतो. मला सत्य कळलं म्हटल्यानंतर म्हणजे तो जो सत्य समजून घ्यायचा प्रवासात आहे त्याला सत्य कळल्यानंतर मग सगळ्या गोष्टीचं विसर्जन होतं. काय कशाची गरज नाही, मुक्ती मिळवायची पण नाही, मुक्त आहेच आहे कुठेतरी. अरे मी तर मुक्तच आहे असं शेवटी ते लक्षात येतं. स्वर्गात गेल्यानंतर कुठं तरी परलोकात उच्च कुठल्या तरी अवस्थेला गेल्यानंतर मुक्ती नाही, मुक्ती ऑलरेडी आता आहे. प्रत्येक मनुष्य मुक्तच आहे. अज्ञानामुळे मायेमुळे आपण बंधनात आहोत असा भास निर्माण होतो. मग ते जीवनमुक्ती आणि विदेह मुक्ती म्हणतात खूप काय होतं ना, मग आता प्रत्येकाला एकदम डायरेक्टली ह्या विषयाला आणता येत नाही. मग त्याला वेगवेगळे विषय सांगून त्याला त्याच्यातनं काढावं लागतं की आधी सत्कर्म कर, मग सत्कर्माच्या माध्यमातून हळूहळू तुझं टप्प्याटप्प्याने मग हळूहळू त्याला फायनल काय कळतं, मुक्तच आहे म्हणून कळतं. बरोबर.
त्यांना जे समजावून कळलं- सांगण्यासाठी काही गोष्टी ते सांगायला लागतात. आता एकदम प्रत्येकाला आता तू मुक्त आहेस म्हटलं तर नाही, काय तो विश्वासच ठेवणार नाही. विश्वासच ठेवणार नाही. नाही. मग मुक्त आहे हे कळण्याकरता तिथपर्यंत पोहोचण्याकरता कुठेतरी मनाची धारणा, विचाराची धारणा, मग ते विचाराची निकोप बैठक म्हणतात त्याला, की ती व्हावी लागते. की त्यावेळेला मला समजून घ्यायचं आहे, मग प्रामाणिक प्रयत्न समजून घेण्याचा ज्यावेळेला निर्माण होतो त्यावेळेला तेच वैश्विक चैतन्य आपल्याला मदत करतं आणि तो बरोबर ते घडवून आणतं तिथं. तो येतो तिथपर्यंत समजून घेण्याच्या टप्प्यावर, की फक्त ती जिज्ञासू वृत्ती जागी जिज्ञासा पाहिजे. पाहिजे. जिज्ञासा पाहिजे. जसं आणि हे तुमच्यामध्ये बुद्धीचं काम आहे. तुमच्यात जिज्ञासा आहे समजून घ्यायची, मग तुमच्यात जिज्ञासा आहे म्हणून विषय ते ओघाने आला. आणि ते नाहीतर मग काय होतं, डिस्कशन होत नाही. विषयाचं डिस्कशन जे आता आपलं केव्हा चालू आहे किंवा तुम्ही फोन करत असता आपलं होतं त्यावेळेला असं लक्षात येतं की तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. नाहीतर मग प्रश्न विचारला, हा आत्ताचा झाला, मग पुढला काय माहित नाही. कारण ती जिज्ञासू वृत्ती फार महत्वाची. जिज्ञासू वृत्ती फार महत्वाची. मग तिथं मग विषयाचा प्रवाह हा सहज होतो. म्हणजे नळ चालू केल्यावर पाणी लगेच सुरू होतो. म्हणजे ते नॅचरली व्हायला लागतं. समोरच्याला मलाही लक्षात येतं ज्यावेळेला काही लोक मला प्रश्न विचारतात किंवा असं ग्रुपमध्ये ज्यावेळेला डिस्कशनला किंवा ह्याला बोलवतात त्यावेळेला लक्षात येतं की समोरच्याला तो विषय समजून घ्यायचा असेल तर ते कोरीपाटी पाहिजे, ते लगेच यायला लागतं. नाहीतर मग तर काय सांगायचं असं मी पण ब्लँक झाला असं मग शांत होऊन जातं. ठीक आहे संपलं, झालं का वेळ, मग आता आपण म्हणतो समजून घ्यायची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. ज्याच्यात जास्ती आहे त्या प्रमाणात तो विषय मग प्रवाहित व्हायला लागतो. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.